गुरु 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 तुमचा करियर गुरु, बघा झालं झटपट तुमचं करियर सुरू. मिनी विषय टाळला का? गुरु गुरु बाबा करियर गुरु आहे ना. बघा झालं झटपट तुमचं करियर सुरू. आनंद वाटा विषय वेगळे जो निश्चलपण वाटत्याकडे, आनंद वाटा विषय वेगळे जो निश्चलपण वाटत्याकडे, कला तंत्र आणि शास्त्राची प्रगतीची वाट धरू. गुरु 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 तुमचं करियर गुरु, बघा झालं झटपट तुमचं करियर सुरू. हाय फ्रेंड्स, करियर गुरुच्या आजच्या भागात मी चित्रा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या काही भागामध्ये आपण पुण्यातल्या विविध कॉलेजेसना भेट दिली आणि तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट टाइम एका नवीन कॉलेजमध्ये आपण जायचंय. आता आपण थेट आलो आहोत मिरजेमध्ये. पुणे कोल्हापूर महामार्गावर पेठ नाक्याजवळ वळल्यानंतर सांगली शहराच्या पुढचं येणारं शहर म्हणजे मिरज. या मिरजेला पुण्यासारखाच शिक्षणाचा वारसा लाभलाय. म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचा आणि वैद्यकीय सेवेचा वारसा देखील मिरजेला लाभलेला आहे. आता याबरोबरच आणखी एक पाऊल या शहरानं पुढे टाकलंय, ते म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून. अशाच एका इंजिनिअरिंग कॉलेजला आपण भेट द्यायची आहे. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे त्या कॉलेजचं नाव. मिरजेतल्या या कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातलं दर्जेदार प्रशिक्षण दिलं जातं. चला तर आपण भेट देऊया याच कॉलेजला आणि सर्वप्रथम आपण भेटायचं आहे या कॉलेजचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय संजय रावजी भोकरे यांना. या संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय भोकरे माझ्याबरोबर आहेत, जे स्वतः एक उत्तम नॅशनल लेव्हलचे क्रीडापटू आहेत. याबरोबरच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक ते आहेत आणि त्याबरोबरच महाराष्ट्र राज्य क्रीडा संकुल सांगली जिल्ह्याचे ते डिरेक्टरही आहेत. सर, तुम्ही स्वतः एक खेळाडू आहात आणि अंबाबाई तालीम संस्थेसारख्या एक खेळातल्या जुन्या संस्थेशी निगडीत आहात. तर त्यापासून तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली की असं काही कॉलेज काढावं आणि या कॉलेज काढल्यानंतरचे तुमचे भावी काही प्लॅन्स असतील तर त्याबद्दल सांगा ना. त्याच्यात मुळात ही क्रीडा संस्था आहे. या संस्थेचाच मी खेळाडू आणि नंतर ही जबाबदारी माझ्यावर आली. 15 वर्ष 12-13 वर्ष झाली आता. परंतु त्याच्यानंतर आता क्रीडाबरोबर शैक्षणिकमध्ये सुद्धा जावं असं आमच्या सर्व सहकारी मित्रमंडळी, डायरेक्टर मंडळी, संस्थेचे जुने सभासद सगळ्यांनी ठरवलं. आणि मुळात हनुमानाचे आम्ही सगळे भक्त, त्याचा आशीर्वाद लाभलाय. त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही उडी घेतली आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जावं आणि डिग्री हे कॉलेज पहिला सुरुवातीला सुरू करावं असं आमचं ठरलं. रामदेव बाबांचा इथं कार्यक्रम घेतला. रामदेव बाबांच्या हस्ते भूमिपूजन घेतलं आणि आम्ही पायाभरणी करून त्याची सुरुवात केली. आणि अपेक्षेपेक्षा यश आम्हाला त्याच्यामध्ये मिळालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये. परंतु हे करत असताना क्रीडा परंपरा आम्ही विसरलेली नाही. गेली 12 वर्ष अखंडितपणे राष्ट्रीय स्तरावरच्या, राज्यस्तरीयवरच्या कबड्डी स्पर्धा असतील, कुस्ती स्पर्धा असतील, ह्या आम्ही दरवर्षी घेतो. विविध युनिव्हर्सिटीचे क्रीडा प्रकार या ठिकाणी होतात. मग ते विविध प्रकारे इथं आम्ही ते कार्यक्रम सगळे करत आलो. परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे जावं आणि ही संस्था पुढे न्यावी हा जो मानस होता, याच्या मागचा खरा उद्देश म्हणजे आज क्रीडा हा प्रकार जो आहे याला आर्थिक पाठबळ कमी आहे आणि ते पाठबळ देण्याचं काम या शैक्षणिक क्षेत्रातून आम्ही क्रीडा क्षेत्राला असं पूरक ही संस्था हे काम करते त्याच्यात. आणि मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे. मग कुस्ती, कबड्डी सगळं खेळलोय. त्यामुळं सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. आणि ह्या स्पर्धा करत असताना अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते आमचे मित्र आहेत. पतंगरावजी कदम आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यांना सगळ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला नुकतेच आता क्रीडा कुस्ती संकुलासाठी 2 साहेबांच्या हस्ते केला. अजितदादांनी आमचं काम बघून आम्हाला ही मदत केली. संस्था त्यांची कायम ऋणी राहील. परंतु आता एवढ्यावर न थांबता ही संस्थेची घोडदौड पुण्यामध्ये सुद्धा जावी अशा उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी
पुण्यामध्ये मुळशी या परिसरामध्ये आता इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा असेल, MBA असेल, तुमचं हॉटेल मॅनेजमेंट असा तो आता उद्देश आहे आणि त्याचं बांधकाम सुरू आहे. तिथं आमचे डायरेक्टर दीपक भाऊ मानकर उपमहापौर झालेत, आमच्या संस्थेचे आहेत. पुण्यातलं सगळं त्यांच्याकडे कारभार दिलं आहे. परंतु सांगलीमध्ये आज या ठिकाणी सांगली मिरज रोडवर ह्या 40 एकरमध्ये क्रीडा संकुलला आम्ही 12 एकर जागा मोफत स्वरूपात दिली. का तर या ठिकाणी क्रीडा संकुल आमच्या जागेमध्ये व्हावं, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या सभासदांना, आमच्या खेळाडूंना त्याचा मोफत स्वरूपात लाभ व्हावा याच्यासाठी आम्ही शासनाला ही मोफत जागा दिली आणि क्रीडा संकुल या ठिकाणी उभारलं. ऑलिम्पिक धर्तीचा स्विमिंग टँक त्याच्या ठिकाणी आहे, बॅडमिंटन हॉल आहे, जिम आहे. अशा पद्धतीचं सगळं फॅसिलिटीज आमच्या BPEdच्या MPEdच्या विद्यार्थ्यांना, अन्य विद्यार्थ्यांना मिळतात. आता आपण जाऊयात या कॉलेजमधल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तिथं कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत, कुठल्या कुठल्या लॅब्स आहेत ते बघायला. करिअर गुरुमध्ये आज आपण बघतोय संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज हे कॉलेज. या कॉलेजबद्दल अजूनही माहिती घ्यायची आहे, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर करिअर गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. करिअर गुरुमध्ये आज आपण भेट दिली आहे सांगली मिरज रोडवरील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज या संस्थेला. या संस्थेचे डिरेक्टर डॉक्टर MY खिरे सर माझ्या सोबत आहेत. 1977 साली खिरे सरांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यानंतर 2005 साली त्यांना PhD मिळाली. या पाठोपाठच राज्य सरकारचा बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज टीचर हा अवॉर्ड देखील त्यांना मिळालाय. सरांशी आता आपण बोलणार आहोत या संस्थेच्या वाटचालीबद्दल. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय संजयजी भोकरे हे पूर्वीपासून शिक्षण क्षेत्रातच काम करतात. मागच्या 15 वर्षापासून त्यांनी असा विचार केला की आपण प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जावं. 3 वर्षापासून ते मटेरियलाइज झालं. आमच्याकडे जागेचा प्रॉब्लेम कधीच नव्हता, जागा त्यांची ऑलरेडी होतीच. त्यामुळे आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज आणि पॉलिटेक्निक विंग सुरू केली. सुदैवाने आम्हाला लोकेशन हे अप्रतिम होतं. मिरज सांगली रोडवर आम्ही असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे खूपच सोयीचं झालं. त्यामुळे मागच्या 3 वर्षातला आमचा विद्यार्थ्यांचा इनटेक अत्यंत उत्तम आहे. सर, तुमच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि मॅनेजमेंटसाठी कुठले कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत? आमच्याकडे 5 कोर्सेस आहेत. त्यापैकी 3 कन्व्हेन्शनल आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्याचबरोबर आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स हे ॲडिशनल 2 कोर्स आहेत. पैकी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आमच्याकडे दुप्पट विद्यार्थी क्षमता आहे. जनरली 60 विद्यार्थी असतात, आमच्याकडे 120 आहेत. आणि हेच 5ही कोर्सेस आमच्या डिप्लोमा विंगसाठी आम्ही चालवतो. त्याचा आम्हाला फॅसिलिटी शेअरिंगसाठी पण उपयोग होतो. आणखी MBA हे आमच्याकडे ॲडिशनल आहे. आता इथे येणाऱ्या स्टुडंटना शिकवण्यासाठी फॅकल्टी मेंबर किती आहेत त्यांच्याबद्दल सांगा ना. एकूण आमच्याकडे 100च्या वर फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि यावर्षी आणखी वाढतील, कारण यावर्षी आमचं 4थं वर्ष आहे. आमची पहिली बॅच बाहेर पडणार आहे, त्यामुळे यावर्षी आमच्याकडे आणखी फॅकल्टी मेंबर जॉईन होत आहेत. सर, मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात ग्रामीण भागातील मुलांचा, तर त्यांच्यासाठी तुमच्या संस्थेमध्ये काही विशेष उपक्रम आहेत का? विद्यापीठाच्या शिक्षण सिस्टीमप्रमाणे आम्हाला सिलेबस तर त्यांना शिकवावं लागतंच, पण ग्रामीण भागातली मुलं असल्यामुळे काही इतर गोष्टी घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ त्यांच्यासाठी सॉफ्ट स्किल हा एक प्रकार ॲडिशनल शिकवावा लागतो, की त्यांना जगात वागावं कसं, बाहेर आपण स्वतःला कसं प्रेझेंट करावं हे शिकवावं लागतं. त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक प्रकार असा आहे की ज्याच्यासाठी सध्या खूप गरज आहे. त्या मुलाला स्वतःला एक्सपोज करून प्रेझेंट करायची. यासाठी आम्ही आमच्या फॅकल्टी मेंबरचा तर उपयोग करतोच, पण बाहेरचे प्रोफेशनलसुद्धा आम्ही यासाठी वापरतो. या कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, इंटरनेट आणि इतर काय फॅसिलिटीज तुमच्याकडे आहेत? आमची लायब्ररी आम्ही सुरुवातीपासून जास्ती लक्ष दिल्यामुळे साधारणपणे 15,000पेक्षा जास्ती पुस्तकं आहेत. 65 आमच्याकडे जर्नल्स येतात आणि सध्या मागच्या काही वर्षापासून IIT मुंबई आणि IIT मद्रासने फॅकल्टी मेंबरच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत. ती पण आम्ही घेतलेली आहेत. सध्या आमच्याकडे 10 Mbps ची बँडविड्थ असलेली इंटरनेट लीज लाईन आहे
आम्ही ती विद्यार्थ्यांना वापरायला देत असतो. सर, या कॉलेजमधनं डिग्री घेतल्यानंतर नोकरीच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांसाठी काय प्रयत्न तुम्ही करता? आमच्याकडे आम्ही स्वतंत्र व्यक्ती नेमलेली आहे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर. त्या व्यक्तीची जबाबदारी अशी येते की विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट होईपर्यंत वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंगसाठी डेप्यूट करणे. त्यासाठी आम्ही कंपन्यांबरोबर MOU केलेले आहेत, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. सर, कॅम्पस इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं आतापर्यंत कुठल्या कुठल्या कंपन्या तुम्हाला अप्रोच झाल्यात? आत्ता काय झालंय, फक्त मॅनेजमेंट असल्यामुळे मार्केटिंग आणि फायनान्स अशा कंपन्या ज्या असतात, उदाहरणार्थ ॲक्सिस बँक, महिंद्र कोटक, LIC अशा लोकांनीच आम्हाला ॲब्सॉर्ब केलं. पण आता त्यावेळेला कन्स्टेंट असा होता की मॅनेजमेंटचे MBAचे विद्यार्थी होते फक्त. आता याच्यापुढे मात्र या वर्षभरात बाकी सगळ्यांकडे आम्ही अप्रोच होतोय. मुलं प्लेस होतील याची आम्ही जबाबदारी घेतो आहोत. तुमचं अफिलिएशन कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज बरोबर आहे? आमच्या संस्थेला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं अफिलिएशन आहे. त्याचप्रमाणे दिल्लीच्या AICTE ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांची पण मान्यता आहे. आणि सर्व नियम, सर्व गाईडलाईन्स या 2 बॉडीज प्लस मुंबईची डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेच्या मान्यतेप्रमाणे आम्हाला करावं लागतात. थँक्यू सर, तुम्ही एवढी सगळी माहिती दिलीत संस्थेबद्दल. आणि सरांकडून इतकं सगळं ऐकल्यानंतर आता माझी ही उत्सुकता ताणली जाते कॉलेज कसं आहे ते बघायची. चला तर आपण फेरफटका मारूयात या कॉलेजमध्ये. या संस्थेचे एक एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर सागर कुलकर्णी सर यांच्या केबिनमध्ये मी आता आहे. सरांनी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये MTech केलेलं आहे, त्यांच्याशी गप्पा मारूयात. सर, कुठलाही स्टुडंट जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा त्याला त्या कॉलेजचं प्रिमायसिस कसं आहे हे पाहायचं असतं. याबरोबर कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, डिपार्टमेंट वाईज लॅब कशा आहेत आणि हॉस्टेलची काय सुविधा आहे याविषयी माहिती घ्यायची असते. तर तुमच्या संस्थेत या सगळ्या फॅसिलिटीज कशा आहेत? ज्या ज्या आपल्याला सुविधा द्यायला लागतात किमान त्याच्यापेक्षा एक्सिडीज आपण आत्ता सुविधा दिलेल्या आहेत. आता संस्थेची 2,40,000 स्क्वेअर फीट बांधकाम पूर्ण रेडी वापरण्याकरता आपल्याला आहे. तसंच आत्ता गर्ल्स हॉस्टेल म्हटलं तर 40 विद्यार्थिनींची आत्ता गर्ल्स हॉस्टेलची सोय आहे. तसंच 60 विद्यार्थ्यांची आत्ता सोय आपल्याकडं आहे. तसंच आता ह्या पुढच्या क्षणात आपण जी आत्ता 60ची विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे ती आत्ता आपण 100च्या पर्यंत हॉस्टेल नेण्याची आपण प्रोसेसमध्ये आहे आत्ता आपण सध्या. रिसर्च अँड डेव्हलपमेंट बद्दल सर तुमच्या संस्थेचं काय विजन आहे? संस्थेचं फ्युचर विजन जे आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इथं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. विद्यार्थी हा नुसता जॉब ओरिएंटेड न होता त्यानं काहीतरी रिसर्च केला पाहिजे, त्यानं त्यात काहीतर नाविन्यपूर्ण काहीतर माहिती नवीन घेतली पाहिजे किंवा ती प्रोड्यूस केली पाहिजे. या दृष्टिकोनातून संस्थेचा मनस आहे आणि संस्थेचा विचार देखील आहे की हे कॉलेज हे नुसतं एक कॉलेज न होता रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इथं व्हावं. या दृष्टिकोनातून आमची आता पुढची वाटचाल चालू आहे. MOU विथ इंडस्ट्रियल झोन ही काय कन्सेप्ट आहे? इंडस्ट्रियल झोनशी आम्ही MOU जे करत आहोत, जसं आम्ही IBMशी आत्ता केलेलं आहे किंवा इथल्या लोकल इंडस्ट्रीजशी आम्ही देखील MOU केलेले आहेत. ते विद्यार्थ्यांना जेव्हा विद्यार्थी जॉबला जातात त्यावेळी त्यांना पहिल्यांदा सगळं नवीन असतं. ते फक्त थेरॉटिकली अभ्यास केलेला असतो त्यांनी. मग तिथं ॲक्च्युली वर्किंग कसं असतं, त्यांना ट्रेनिंग ॲक्च्युली मशिनरी जी असते ती वापरता तिथली येते. त्याकरता त्यांच्याशी आम्ही MOU केलेले आहेत इंडस्ट्रीशी की त्यांनी तिथं ट्रेनिंग घ्यावं. ते एक 15 दिवस 20 दिवस नाही आहे तर जवळजवळ 1 महिन्याचं आपण त्यांना ट्रेनिंग देतो. त्यामुळं काय होतं की इंटरॅक्शन होतं विद्यार्थ्यांशी इंडस्ट्रीशी आणि तसंच त्यांना हीच बाब प्लेसमेंट करता पुढं उपयोगी पडते. सेम मॅनेजमेंटच्या स्टुडंट्स करता पण आपण आत्ता भारती एक्सा लाईफ असेल, टाटा AIG असेल ह्यांच्याशी आपण आत्ता MOU करून घेत आहोत की ज्यांच्याकडून तिथल्या तिथं त्यांना लोकल लेवलला सर्व्हिस देखील मिळेल आणि त्यांना अनुभव देखील येतील. या दृष्टिकोनातून आपण लोकल लेवलला आपण चेकिंग करायला लावले. या कॉलेजची ही माहिती अशीच पुढे चालू ठेवायची आहे, पण करिअर गुरुमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर करिअर गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या कॉलेजमधल्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक वेगळी लॅब आहे. म्हणजे कम्प्युटर डिपार्टमेंट, टेलिकम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, सिव्हिल डिपार्टमेंट आणि मेकॅनिकल डिपार्टमेंट. या प्रत्येक डिपार्टमेंटची लॅब अद्ययावत आणि सुसज्ज अशी आहे, जिथल्या इक्विपमेंट्सवर इथल्या स्टुडंट्सना प्रॅक्टिस करता येते.
संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरजचे डिरेक्टर प्राध्यापक डॉक्टर MY खिरे सर यांना आता आपण भेटूयात. सर, इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुम्ही बराच विचार करता, मग त्यांच्यासाठी कुठले कुठले इव्हेंट्स तुम्ही अरेंज केलेत? विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही वेळेला शैक्षणिक उपक्रम सुद्धा करतो. उदाहरणार्थ PLC हा त्यांच्यासाठी एक वेगळा भाग आहे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, की ज्याचे आम्ही 2-2 आठवड्याचे कोर्स करतो. जॅपनीज लँग्वेज हा सध्या एक मार्केटमध्ये गरजेचा भाग झाला आहे. जॅपनीज लँग्वेजचे कोर्सेस घेतले. विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल इव्हेंट्स घेतो. त्या टेक्निकल इव्हेंट्सचा उपयोग असा होतो की विद्यार्थ्यांना ऑर्गनायझेशन स्किल्स येतात, प्लॅनिंग स्किल्स येतात. उदाहरणार्थ क्रिएशन अशी आम्ही एक हे घेतो. कौशल्य नावाचा एक इव्हेंट घेतो. हल्ली इव्हेंट भरपूर घ्यावे लागतात की ज्यामुळे मुलांना अभ्यासात थोडेसे मार्क कमी जास्त असू शकतात, कारण कंपन्या सुद्धा बघताना ओव्हरऑल प्रगती बघतात, ऑलराऊंडर मुलगा पाहिजे असं बघतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. सर, आतापर्यंत या सगळ्या फॅसिलिटीज आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण याबरोबर समाजासाठी म्हणून या संस्थेकडून काही विशेष केलं जातं का? सध्या जे जळीस्थळी, काष्टीपाष आणि ग्लोबल वॉर्मिंग नावाचा एक शब्द ऐकू येतो, त्या दृष्टीने आम्ही सुरुवातीपासून असं केलं की आमच्या प्रिमायसेसमध्ये जिथं कुठे बाहेर दिवे लागणार आहे, ज्याला आपण पथ दिवे म्हणतो, ते सगळे आम्ही सोलर एनर्जीवर ठेवले. आमच्याकडं सोलर एनर्जी आणि रादर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीची एक वेगळी लॅबच आहे, पण ती सिलेबसमध्ये आहे, तुम्ही ठेवालच असं आपण म्हणू शकता. म्हणून आम्ही ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी अशी घेतली आहे की या वर्षभरात आमच्या प्रिमायसेसमध्ये, आमच्या ग्राउंड आणि सभोवती आम्ही साधारणपणे 5-1 हजार झाडं लावणार आहोत. या सगळ्या सर तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला मदत कुणाकुणाची झाली आहे? तुम्हाला कोणाची नावं घ्यायची विशेष? आमचे सगळे जिल्ह्यातले मंत्री तर आहेत, राज्यातले आहेत. पत्रकार संघाचा राज्याचा संघटक असल्यामुळं आणि यापूर्वी राज्याचा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळं मला पत्रकारितेमधले राजू खांडेकर असतील, राजू पुरोळेकर असतील, कुमार केतकर साहेब असतील, हे सगळे वेळोवेळी ह्या संस्थेमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हे माझ्या आग्रहास्तव या ठिकाणी आलेले. हे पत्रकार संघाचा हा लाभ झाला. त्यांनी अगदी निस्वार्थी मनानं सगळ्यांनी मला मदत केली आहे. आणि ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणाशी संबंध येतोच, राजकारणाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळं राजकीय मंडळींचा तर आशीर्वाद आहेच, सहकार्य आहेच. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र, त्याच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील असतील, इतर संचालक मोहम्मद मनेर असतील, अण्णा देशपांडे असतील, ही सगळी मंडळी आहेत. त्याच्यामध्ये बाबासाहेब गुंजाटे आहेत, संजय परमणे आहेत, ही सगळी डायरेक्टर मंडळी. आणि आमचे मुख्य म्हणजे MD, इंजिनिअरिंग कॉलेजचे आणि संस्थेचे सगळं काम बघणारे हे MD सुमंत कुलकर्णी आहेत. त्यांचे चिरंजीव एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत तिथं, सागर कुलकर्णी. हे सगळ्यांचं सहकार्य आहे. संस्थेमध्ये जेवढे ज्या फॅकल्टीज आहेत, BPED कॉलेजचं चांगलं आहे, अशोक काळे तिथले उपप्राचार्य आहेत, D फार्मसीचे चक्रवर्ती मॅडम असतील, शेळके प्राचार्य असतील, अशा सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांचं सहकार्यानं हे निघालेलं आहे. आणि आम्ही इथनं पुढच्या काळामध्ये आहे याच्यापेक्षा यशस्वी होऊन दाखवण्याची आमची जिद्द आहे. नक्कीच सर. म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्तही इतर खेळ या देशात खेळले जातात, म्हणजे बॅडमिंटन असेल, स्विमिंग असेल, कुस्ती असेल, कबड्डी असेल, या सगळ्यांची गोडी देखील मुलांमध्ये निर्माण व्हावी अभ्यासाबरोबर, यासाठी सरांनी हे कॉलेज सुरू केलेलं आहे. आणि त्यांचे भावी उपक्रम देखील आपण ऐकले की पुण्यामध्येही असंच एक कॉलेज सुरू करण्याचा तुमचा मानस आहे. या सगळ्यासाठी सर आमच्या टीमतर्फे तुम्हाला शुभेच्छा. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरज हे कॉलेज सांगली शहर आणि मिरज शहर या दोन्ही ठिकाणाहून मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे दोन्ही शहरातल्या विद्यार्थ्यांना इथं येणं सोयीचं आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सुसज्ज जिम, स्विमिंग पूल, मैदानी खेळांसाठी प्लेग्राऊंड, मुलामुलींचं हॉस्टेल, या सर्व फॅसिलिटीज इथल्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. करिअर गुरु दर रविवारी तुमच्यासाठी करिअरचा एक नवीन ऑप्शन घेऊन येत असतो. मला खात्री आहे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज या कॉलेजला भेट दिल्यानंतर तुम्हाला जर पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही इथं नक्कीच प्रवेश घ्याल. करिअर गुरुच्या आजच्या भागात माझी वेळ आली आहे टाटा बाय बाय करायची. पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन कॉलेजसह, नवीन करिअर ऑप्शनसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्टे कूल, स्टे राईट.